नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण 4 भारतीय कलांचा इतिहास या प्रकरणाचा आपला हा तिसरा व्हिडिओ. या आधीच्या 2 भागात आपण भारतीय कला, मग चित्रकला, शिल्पकला आणि स्थापत्यकला यांची माहिती घेतली. पाठाचा उर्वरित भाग आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवात करताना आपण हेमाडपंत या व्यक्तीपासून करणार आहोत. कोण आहे व्यक्ती हेमाडपंत? तर मध्ययुगात म्हणजेच यादव राजांच्या कालखंडात, यादव म्हणजे देवगिरीची यादव, 13व्या शतकातली ही गोष्ट. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेची ही व्यक्ती, अतिशय विद्वान पंडित, संस्कृतचा प्रचंड अभ्यास, संस्कृतचे गाढे अभ्यासक, उत्तम स्थापत्यकार, ते त्या यादव साम्राज्याचे प्रधानही होते. त्यासोबत ही व्यक्ती कवी होती, लेखकही होते. त्यांनी धर्मशास्त्रावरील चतुरंग चिंतामणी, आयुर्वेद, रसायन या ग्रंथांवर सुद्धा भाष्य केलं. तसेच त्यांनी इतर अनेक विषयात साहित्य निर्मिती केली. असा हा व्यक्ती स्थापत्यातही तेवढाच पारंगत होता. स्थापत्यासोबतच वैद्यकशास्त्रावर सुद्धा या माणसाचा तेवढाच मोठा प्रभाव दिसून येतो. अशा या माणसाने चुना किंवा माती याचा वापर न करता, चुना किंवा माती याचा वापर न करता भरीव दगडामध्ये काही प्रक्रिया केली म्हणजे काय की त्याला खोबणी तयार केल्या. भरीव दगडाला त्यांनी खोबणी तयार केल्या आणि एक दगड दुसऱ्या खोबणीमध्ये बसवून त्याला हवा तसा फिरवण्याची कला त्याच्यामध्ये निर्माण करत एकावर एक दगड रचत, अशा प्रकारे त्या माणसाने एक स्थापत्याचा वेगळा नमुना समोर आणला. पुढे त्याच्या त्या मंदिरांना किंवा त्याच्या त्या स्थापत्य शैलीला हेमाडपंती म्हणून नाव मिळालं. म्हणजेच आपल्या मुंबईमध्ये अंबरनाथ या ठिकाणी जे शिवलिंग आहे किंवा शिवमंदिर आहे, हे हेमाडपंती मंदिराचंच एक उदाहरण आहे. अशी अनेक मंदिरे आपल्याला महाराष्ट्रात आणि कर्नाटकात बघावयास मिळतात. आणि या मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे कोरीव नक्षीकाम ते अत्यंत अप्रतिम सुंदर असतं. शिवाय तारकाकृती बांधणी असते आणि एकूणच उगवणाऱ्या सूर्याचा आणि मावळणाऱ्या सूर्याचा आणि एकूण सकाळपासून संध्याकाळपर्यंत सूर्याची जी किरणे या मंदिरातील
मंदिरावर जी पडतात आणि त्या किरणांचा जो छायाप्रकाश दिसतो किंवा पडतो, तर ते दृश्य सुद्धा अत्यंत विलोभनीय नयनरम्य असे असते. पुढचा एक आपल्याला प्रकार बघायचा आहे तो म्हणजे गॉथिक कला. मग गॉथ नावाची जमात आहे, ती फ्रान्समध्ये असते आणि हा जो काही गॉथिक म्हणून प्रकार आहे, वास्तूचा आहे, शैली ती बांधकामाची, आणि गॉथ प्रकार हा पाश्चात्य आहे. फ्रान्समध्ये म्हणजे पाश्चात्यच आहे. तर गॉथिक ही संज्ञा प्रबोधनकालीन विचारवंतांनी मध्ययुगीन वास्तुकलेच्या एका प्रकाराला उद्देशून वापरली. पुढे तिला गॉथिक कलाशैली हे नाव प्राप्त झाले. या शैलीचा उगम प्रामुख्याने 12व्या शतकात झाला. ही कलाशैली धर्माशी निगडीत होती, ख्रिश्चन धर्माशी प्रामुख्याने. पुढे तिचा प्रसार इंग्लंड, स्पेन, इटली आणि जर्मनी या देशांमध्ये झाला. हळूहळू ही शैली आंतरराष्ट्रीय शैली बनली. या शैलीचं वैशिष्ट्य म्हणजे आडव्या कमानीचा वापर करून चर्चचा घुमट उभारणे. काय वैशिष्ट्य आहे? आडव्या कमानीचा वापर करून चर्चचा घुमट उभारणे आणि खिडक्यांमध्ये शिशांच्या पट्ट्याच्या साह्याने वेलबुट्टीदार काचा बनवल्या जात असत आणि त्यावर ख्रिस्ती पुराणातील कथाप्रसंग कोरले जाऊ लागले. पुढे ही गॉथिक शैली मूर्तिकला आणि चित्रकलेतही आली आणि मुळात पाश्चात्यांचा भारतीयांशी संपर्क त्या कालखंडात होताच, किंवा 16व 17व 18व शतक त्यासाठीच होतं. आणि त्यामुळे पुढे भारतीय कलाशैलीवर सुद्धा गॉथिकचा प्रभाव पडला आणि यातून पुढे इंडो गॉथिक एका अशा नवीन स्थापत्य शैलीचा जन्म झाला. आपल्या मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे आहे ते इंडो गॉथिक शैलीचंच एक उत्तम उदाहरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपल्याला लोककलेच्या अन्य ज्या परंपरा आहेत किंवा भारतातील ललित किंवा अंगिक कला आहे त्याबद्दल माहिती घ्यायची आहे. त्यामध्ये लोकगीत, लोकवाद्य, लोकनृत्य, लोकनाट्य अशा ज्या विविध भारतीय परंपरा की ज्या देशभर विखुरलेल्या रूपात आपल्याला बघावयास मिळतात. धार्मिक उत्सव व सामाजिक जीवन यांचा तो एक अविभाज्य भाग असतो. याशिवाय महाराष्ट्रामध्ये कोळी नृत्य, तारपा नृत्य, कोकणातील दशावतार, पोवाडा, कीर्तन, गोंधळ, जागर, लोकनाट्य म्हणजेच तमाशा अशा विविध ठिकाणी आपल्याला ही लोककला अस्तित्वात असल्याचं दिसून येतं. ही सगळी माध्यमं आहेत लोककलेची, ती पूर्वपार चालू होती आणि त्या प्रकारे लोक स्वतःच्या मनोरंजनासाठी या कला विकसित करत होते. त्यांना आनंद मिळत होता. हळूहळू आनंद समाजाला सुद्धा मिळत गेला. आता अभिजात कलेच्या परंपरा, मूळ उपजत म्हणजे अभिजात. पहिला प्रकार आहे तुझा नाटक. भारतामध्ये एक भरतमुनी नावाचा एक साधू म्हणा किंवा एक त्याला सायंटिस्ट म्हणता येईल किंवा वैज्ञानिक म्हणता येईल किंवा एक साहित्यिक पण म्हणू शकतो आपण त्याला. त्याचं नाव होतं भरतमुनी. नावावरून आपल्याला वाटतं की म्हणजे पूर्वीची जी आपली आश्रम परंपरा वगैरे होती त्यात असेल असं वाटतं आणि काही अंशी ते तसंच आहे. अत्यंत हुशार असलेली व्यक्ती. यांनी एक नाट्यशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला, प्राचीन ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये वादन, नर्तन
नाट्य आणि गायन या सगळ्यांची चर्चा केली. अभिजात नाट्य प्रकारात व ललित कलांमध्ये 9 रस प्रामुख्याने मांडले जातात. मग कला ही अभिजात असू द्या किंवा ललित असू द्या, जर ती नाट्यप्रकार असेल तर त्याच्यामध्ये 9 रस एक मुख्य मानले जातात आणि त्या 9 रसांचाही संबंध त्या नाटकामध्ये असतो. अभिजात कलेमध्ये दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे संगीत व गायन. संगीत आणि गायनामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की आपल्या देशावर जे पाश्चात्य संपर्क हा म्हणजे 16व्या शतकापासून मोठ्या प्रमाणात जो आला आणि त्याचा प्रभाव सुद्धा भारतीय संगीतावर पडला आणि त्यामुळे पाश्चात्य संगीत आणि भारतीय संगीत यांचा उत्तमरित्या मेळ घालायचा प्रयत्न उदय शंकर या व्यक्तीने केला. तत्पूर्वी भारतामध्ये हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटक संगीत अशा 2 शास्त्रीय संगीताच्या मुख्य परंपरा किंवा धारा आपल्याला दिसून येतात. शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन असे संगीताचे 2 भेद आहेत. उपशास्त्रीय गायनात लोकगीत शैलीचा समावेश होतो आणि पुण्यामध्ये सवाई गंधर्व संगीत महोत्सवासारखे संगीत व गायनाचे अनेक महोत्सव साजरे केले जातात. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण संगीत आणि गायनाच्या क्षेत्रात सुद्धा नेमके काय बदल झाले ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुढे आपल्याला नृत्याकडे वळायचं आहे. नृत्य भारतात विविध ठिकाणी नृत्याच्या विविध शैली उपलब्ध आहे. म्हणजे प्रत्येक राज्यापुरती आपापली नृत्याची वेगवेगळी पद्धत आपल्याला बघावाच मिळते. नृत्य सादरीकरणात शास्त्रीय गायन आणि वादन यांचा मेळ घातलेला असतो. ते नृत्यासाठी वाद्य महत्त्वाची आहे, तसं गाणंही असेल तर खूपच छान. भारतातील काही प्रसिद्ध नृत्य शैली आहेत. मग उत्तर प्रदेशामध्ये कथक आहे, महाराष्ट्रात लावणी आहे, ओडिसामध्ये ओडिसी आहे, तमिळनाडूत भरतनाट्यम आहे, आंध्र प्रदेशामध्ये कुचिपुडी आहे, केरळात कथकली व मोहिनीअट्टम. तर या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. आणि उदय शंकर यांनी जे संगीताच्या क्षेत्रात काम केलं आहे हेच काम नृत्याच्या क्षेत्रात सुद्धा केलं आहे. पाश्चात्य नृत्य आणि संगीत यांचा भारतीय संगीताशी व नृत्याशी मेळ घालण्याचा एक अभिनव उपक्रम उदय शंकर यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, किताबे नवरस या ग्रंथाबद्दल आपल्याला माहिती बघायची. विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिलशाह दुसरा याने एक ग्रंथ लिहिला. कालखंड आहे 1597 ते 1599. पुस्तकाचं नाव आहे, ग्रंथाचं नाव आहे किताबे नवरस. हा ग्रंथ संगीतावर आहे. संगीत या विषयावर एखाद्या राजाने लिहिलेला हा एक सुंदर अप्रतिम ग्रंथ आहे. हा जो राजा होता इब्राहिम आदिलशाह दुसरा, तो सुलतान होता, पण धर्मनिरपेक्ष विचारांचा त्याच्यावर प्रचंड पगडा होता. त्याने त्यावेळेस हिंदू धर्माला सुद्धा तेवढंच प्राधान्य दिल्याचं दिसून येतं. त्याने इतका उत्तम आणि अप्रतिम ग्रंथ तयार केला की त्यावेळेचा दिल्लीचा बादशाह जहांगीर याने सुद्धा त्याच्या ग्रंथाचं कौतुक केलं, गौरव केला. काव्याच्या दृष्टीने हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे. मराठी काव्यात न आढळणाऱ्या प्रतिमा रूपकांचे उपयोजन या अर्थपूर्ण कल्पना विलास, मराठी काव्यात न आढळणाऱ्या प्रतिमा रूपकांचे आयोजन व अर्थपूर्ण कल्पना विलास ही यातील गीतांची वैशिष्ट्ये. मुस्लिम समाजाला संस्कृत साहित्यशास्त्रातील नवरसांचा परिचय करून देण्याच्या उद्देशाने
सुलतान इब्राहिम याने हा ग्रंथ लिहिला होता. तो सुफी तत्वज्ञान प्रत्यक्ष जागणारा आणि शिया सुन्नी हिंदू मुसलमान यांच्यात समन्वय साधणारा उदारमतवादी सुलतान होता. त्याने आपल्या ग्रंथात कुराण शरीफ ग्रंथासोबत हिंदू देवदेवतांचे सुद्धा संदर्भ दिले. त्याने गणेश, सरस्वती यांचेही आशीर्वाद दिले. सरस्वतीचे चित्र ही त्याची राजमुद्रा होती. अशा या महत्त्वपूर्ण असणाऱ्या दख्खनी उर्दू ग्रंथांचे डॉक्टर अरुण प्रभुने यांनी मराठीत संपादन केले. हा ग्रंथ पार्शियन लिपीत पण दख्खनी उर्दू भाषेमध्ये आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, कला, उपयोजित कला आणि त्याच्या व्यवसायाच्या संधी. म्हणजे कलेच्या क्षेत्रात आज कोणत्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने. तर कलेच्या इतिहासात सुद्धा अनेक तज्ज्ञांची आवश्यकता असते. मग पत्रकारिते क्षेत्रात, कला वस्तूंच्या खरेदी विक्री व्यवहारात, कलेचे मूल्य ठरवण्यासाठी व वस्तूंची पारख करण्यासाठी, सांस्कृतिक वारशाचं जतन व संवर्धन करण्यासाठी, सांस्कृतिक पर्यटन व्यवसायात मार्गदर्शक म्हणून, संग्रहालय, अभिलेखागारे व ग्रंथालय यामध्ये सुद्धा, आणि पुरातत्व विभागात तंत्रज्ञ व संशोधक म्हणून अशा विविध ठिकाणी आपल्याला इतिहास तज्ज्ञांची आवश्यकता असते. पुढे उपयोजित कला. रसिकांनी रसास्वाद घ्यावा म्हणून दृक आणि ललित कलांची निर्मिती झाली. कलात्मक रचना आणि उपयुक्तता यांचा मेळ घालून अनेक वस्तूंची निर्मिती झाली. उपयुक्तता हा हेतू समोर ठेवून कला निर्मिती करणे म्हणजेच उपयोजित कला होय. तर लोकांच्या हिताच्या दृष्टीने, उपयोगाच्या दृष्टीने कला ही कशी उपयुक्त आहे हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाल्याचं आपल्या लक्षात येतं. अशा या उपयोजित कलेची क्षेत्रे कोणती आहेत, कोणत्या क्षेत्रात आपल्याला रोजगार मिळतो, तर औद्योगिक व जाहिरात क्षेत्र, स्थापत्य तसेच चित्रपट, छायाचित्रण, नाट्य व दूरदर्शन, त्यासोबतच वर्तमानपत्रे, नियतकालिके, पुस्तके असे मुद्रण क्षेत्र सुद्धा यात येतात. याशिवाय भेट कार्डे, आमंत्रण पत्रिका, भेटवस्तू, सजावटीचे सामान इत्यादी क्षेत्र सुद्धा यातून सुटत नाही. दागदागिने, मौल्यवान कलावस्तू, मातीची भांडी, बेताच्या, काचेच्या कलापूर्ण वस्तू, कापड आणि कापडी वस्तू, यासाठी या सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला उपयोजित कलेची उपयुक्तता दिसून येते. आणि अशा या कलेला प्रशिक्षण मिळणं सुद्धा आवश्यक आहे. तर उपयोजित कला क्षेत्रात तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या देशभर अनेक संस्था आहेत. पण गुजरातमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, अहमदाबादील प्रशिक्षण संस्था आणि मुंबई येथील जे स्कूल ऑफ आर्ट या संस्था या संदर्भात प्रसिद्ध आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय कलांचा इतिहास या प्रकरणामध्ये आपण चित्रकला, शिल्पकला आणि स्थापत्यकला यासोबतच कलेच्या विविध अंगांचा अभ्यास करायचा प्रयत्न केला. हा पाठ किंवा हे प्रकरण तुम्हाला समजलं असेल असं मला वाटतं. तुम्ही हा सर्वांनी पाठ ऐकून घेतला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद.